रामगिरी महाराजांचे मूळ नाव सुरेश रामकृष्ण राणे असून त्यांचा जन्म 1972 साली महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपण वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीत गेले. त्यांचे आईवडील दोघेही वारकरी असल्यामुळे घरात नेहमीच भक्तिमय वातावरण असे. या वातावरणामुळे त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड निर्माण झाली. अवघ्या 5व्या वर्षापासून त्यांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत आणि इतर धार्मिक गाथाचा अभ्यास सुरू केला. रामगिरी महाराज हे सरला बेटाचे उत्तराधिकारी कसे झाले याबद्दल एक विशेष घटना घडली आहे. नारायणगिरी महाराज यांच्या निधनानंतर मठाच्या उत्तराधिकाऱ्यावरून काही वाद झाले, पण अखेरच न्यायालयाच्या निर्णयानंतर रामगिरी महाराजांचंच मठाधिपती म्हणून घोषित करण्यात आले. या घटनेमुळे त्यांना सरला बेटाच्या महंतपदाची जबाबदारी मिळाली. रामगिरी महाराजांच्या जीवन प्रवासाची आणि सरला बेटाच्या महंत पदाची त्यांच्यातील आध्यात्मिक ओढ वाढत गेली आणि वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी श्री क्षेत्र बाजाठाण येथे जाऊन नारायणगिरी महाराजांच्या हस्ते शिवगिरी महाराजांकडून दीक्षा घेतली. या दीक्षेमुळे त्यांचं जीवन संपूर्णपणे अध्यात्माकडे मार्गावर वळाले. त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या आणि साधना केली आहे. या काळात त्यांनी देशातील अनेक तीर्थक्षेत्रांची भेट घेऊन विविध संतांच्या शिकवणीचा अभ्यास केला. गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्त्याची परंपरा पुढे चालवण्याची जबाबदारी रामगिरी महाराजांवर सोपवण्यात आली. रामगिरी महाराज हे केवळ एक महंत नाहीत, तर एक प्रभावी कीर्तनकार, प्रवचनकार आहेत. त्यांच्या कीर्तनाला आणि प्रवचनाला लाखो भाविक उपस्थित राहतात. ते आपल्या वाणीतून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्या शिकवणीचा प्रसार करतात. तरुण पिढीला आकर्षित करणारे त्यांचे प्रवचन शैली ज्यात ते आधुनिक उदाहरणे देऊन अध्यात्माचे महत्त्व स्पष्ट करतात. यामुळे अनेक तरुण त्यांच्या विचारणेला प्रेरित होऊन व्यसनापासून दूर राहण्याचा आणि चांगल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात. गंगागिरी महाराजांनी 1847 मध्ये अखंड हरिनाम सप्तेची सुरुवात केली. त्यावेळी महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. लोकांना खायला अन्न नव्हते आणि समाजात व्यसनाचे प्रमाण वाढले होते. या बिकट परिस्थितीत लोकांना धीर देण्यासाठी, त्यांना अन्न मिळावे आणि समाजात सकारात्मकता निर्माण व्हावी या उद्देशाने गंगागिरी महाराजांनी हा सप्ताह सुरू केला. हा सप्ताह फक्त एक धार्मिक कार्यक्रम नसून तो सामाजिक एकतेचा प्रतीक आहे. या सप्त्यादरम्यान गरजू लोकांना अन्नदान केले जाते. तसंच कीर्तन, प्रवचन आणि भजन यांच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि नैतिक मूल्याची शिकवण दिली जाते. ही परंपरा आजही अखंडपणे सुरू असून यंदा 178वा सप्ताह साजरा झाला आहे. या सप्त्यामुळे हजारो लोकांना व्यसनमुक्ती होण्याची प्रेरणा मिळाली आहे आणि समाजात शांतता व एकोपा टिकून ठेवण्यास मदत झाली आहे. रामगिरी महाराज हे परंपरेचे निष्ठावंत पालन करतात. त्याचबरोबर आणि ते भविष्यातही असे कार्य पुढे चालूच ठेवणार आहे. या संपूर्ण घटनेबद्दल आणि रामगिरी महाराजांबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.